मृत्यू कोणाला कुठे आणि कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. अशीच एक घटना कोरची तालुक्यातील बोटे कसा येथे घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नामफलक रेखाटत असतानाच सज्जा कोसळून पेंटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश तुकाराम कराडे, वय 55 वर्षे असे त्या पेंटरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र असे नाव होते, ते बदलून आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नाव लिहिण्याचे आदेश काढले. बोटेकसा येथील केंद्रावर नाव लिहिण्यासाठी पेंटर सुरेश कराडे यांना जबाबदारी देण्यात आली होती. गुरुवारी दुपारी कराडे हे नामफलक लिहित असतानाच एकाएकी सज्जा सुटला आणि पेंटर सुरेश कराडे खाली कोसळले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर मार असल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. पण गडचिरोलीला नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बराच मोठा परिवार आहे.